नमस्कार मंडळी. आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण आपलं जीवन कसं जगायचं, आपण नेहमी म्हणत आलो आहोत की आनंदाने, समाधानाने आणि सुखी आपलं जीवन असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सकारात्मक विचार असणं गरजेचं आहे. आपलं शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्य हे चांगलं असणं गरजेचं आहे. तसंच ना, आपला पर्स्पेक्टिव्ह काय आहे, आपला दृष्टिकोन काय आहे ह्याच्यावर सुद्धा ते अवलंबून असतं. तर आपला दृष्टिकोन किंवा आपला पर्स्पेक्टिव्ह हा ज्याचा त्याचा असतो आणि तो जसा तसा बनतो आणि तो नेहमी तसाच असेल असं नाही, तो बदलतही असतो. कधी कधी तो चौकटीनुसार बदलतोही, म्हणजे ठराविक व्यक्तींसाठी वेगळा असतो आणि तोच नियम दुसऱ्या व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो. मग ते योग्य आहे का अयोग्य आहे आपण स्वतःला विचारलं पाहिजे. आणि मग या तऱ्हेने आपला जो दृष्टिकोन आहे सगळीकडे बघण्याचा किंवा विचार करण्याचा, हा आपण चांगला किंवा सकारात्मक जर ठेवला तर मला वाटतं आनंदी जीवनाकडे आपण वाटचाल करू शकतो. नेहमी आपण म्हणतो, पेला अर्धा भरला आहे का अर्धा रिकामा आहे. मंगेश पाडगावकरांची कवितासुद्धा आहे, सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत. आपणच ठरवायचं, ज्याचं त्याचं ज्यानी त्यांनी ठरवायचं आहे. तर याबद्दलच थोडंसं काळोख आणि प्रकाश याच्याकडचा आपला दृष्टिकोन कसा आहे, काळोख आपण कसा बघतो किंवा प्रकाशाला आपण काय म्हणतो. बऱ्याचदा असं आपण म्हणतो की अंधार जाऊन लख्ख उजेड पडला की आपल्याला बरं वाटतं. अंधार अनेकदा नकारात्मक भावनांशी निगडीत असलेला आपण बघतो आणि प्रकाश हा सकारात्मक भावनांशी. पण मग हे योग्य आहे का नाही हे आपल्या आपल्या मनाशी पडताळायचं आहे. काळे धंदे, वाईट काम जे करतो त्याला काळे धंदे म्हणतो, किंवा डोक्यात प्रकाश पडला म्हणतो, म्हणजे समजलं किंवा चांगलं झालं, असंही आपण वाक्यप्रचार आपण बऱ्याचदा वापरत असतो. आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा प्रकाश महत्त्वाचा आहे, हे खरं. म्हणजे मग कसं, ऋतुमानाप्रमाणे उन्हाळा हिवाळा ह्याच्यात प्रकाश कमी होतो, दिवस लहान मोठा होतो, सूर्य जास्त वेळ असतो, सूर्यप्रकाश जास्त वेळ असतो. तर ह्याच्याप्रमाणे आपल्या आरोग्यावर सुद्धा, मानसिक स्थितीवर सुद्धा फरक पडत असतो. तसाच आणखीन काळोख आणि प्रकाशाकडे बघायचा दुसऱ्या प्रकारे जर दृष्टिकोन आपण म्हटलं तर अंधार म्हणजे अज्ञान आणि उजेड म्हणजे ज्ञान. शिक्षण आपल्याला म्हणजे ज्ञानी बनवतं. आता परत ज्ञानी आणि शहाणपण याच्यात फरक आहे. ज्ञान हे आपल्याला शिकून, पुस्तकातनं किंवा वाचून ऐकून येतं. पण शहाणपण जे आहे ते मला असं वाटतं की ह्या सगळ्यांबरोबर अनुभव जे आपले असतात ते आपल्याला शहाणपणसुद्धा देतं. त्यामुळे मग अनुभवाने शहाणपण येतं आणि शिक्षणाने ज्ञान येतं. तर हे ज्ञान बहुतेक वेळा आपण प्रकाशाशी जोडलेलं असतं आणि अज्ञान हे आपण अंधाराशी जोडतो. त्याचप्रमाणे आपल्याला एक लक्षात येतं की प्रकाशाची किंमत आपल्याला का आहे किंवा प्रकाश चांगला आहे, सकारात्मक आहे, हे केव्हा कळतं की ते आपण अंधाराशी कम्पेअर केल्यावर. म्हणजे अंधारामुळे आपल्याला प्रकाशाची किंमत कळते, जसं दुःखामुळे आपल्याला सुखाची किंमत कळते. आणखीन एक मुद्दा मला असं वाटतं की प्रकाश चांगला सकारात्मक हे जरी खरं असलं तरी किती हवा, म्हणजे प्रखर प्रकाश आपल्या डोळ्याला त्रास देतो. हल्ली स्क्रीन टाईमबद्दल आपण म्हणतो की सतत स्क्रीनवर आपले डोळे असले की डोळे खराब होतात, डोळे सतत कामात राहतात, डोळ्याला सतत ताण येतो. पण त्यासाठी डोळ्याला विश्रांती हवी आणि त्यासाठी डोळ्यापुढे अंधार हवा. बऱ्याच जण झोपताना ती पट्टी पण लावतात, म्हणजे पूर्ण अंधार डोळ्याला मिळायला हवा. तर त्यामुळे स्क्रीन बंद करून आपण डोळ्याला विश्रांती देतो, अंधार निर्माण करतो आणि हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि म्हणून रोषणाईसुद्धा मर्यादित असणं गरजेचं आहे. अंधारसुद्धा असणं महत्त्वाचं आहे, अंधारसुद्धा उपयोगी आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणखीन एक वेगळ्या तऱ्हेने विचार करताना असं वाटतं की आपल्याला जर असं काही समस्या असेल किंवा काही कठीण गोष्ट आहे त्याच्यावर विचार करायचा आहे शांतपणे, तर आपण काय करतो, डोळे बंद करून शांत बसतो आणि मग आपण विचार करतो की एकाग्रतेने विचार करतो की ह्याचे सर्व पैलू कसे आहेत आणि मग मी निर्णय घ्यायला हवा. म्हणजे असं की शांतपणे बसून डोळ्या बंद करून मी
एकाग्र मन करू शकते आणि विचार करू शकते. इथे सुद्धा अंधाराला महत्त्व आहे आणि अंधार हा उपयोगी पडणारा आहे. पूर्वी कसं होतं की सूर्यप्रकाशाप्रमाणे आपलं जैविक घड्याळ चालायचं. म्हणजे सूर्य उगवला की आपण सकाळी दिवसा सगळी कामं करत होतो, सूर्यास्तानंतर अंधारात लवकर झोपे लवकर उठे हा आपला नियम होता. आता आपलं सगळं चक्रच बदललं आहे, आपलं जैविक घड्याळसुद्धा त्यामुळे बदललं आहे. आणि मग आर्टिफिशियल लाईट्स हे वापरले जातात. हल्ली तर दिवसासुद्धा AC रूम्स असतात, सगळीकडनं पडदे बंद असतात आणि मग आपल्याला लाईट लावावं लागतो. तर अशा तऱ्हेने हे जे लाईट आपण वापरतोय ते पण किती वापरायला हवे, त्याच्याने काही हानी होते का, म्हणजे प्रकाश नेहमीच उपयोगी आहे का, अंधार नेहमीच निरुपयोगी आहे का, हा पर्स्पेक्टिव्ह मला वाटतं आपण स्वतःसाठी विचार करायला हवा. आणि मला असं वाटलं की ज्याच्या त्याचा पर्स्पेक्टिव्ह ज्याने त्याने याबद्दल विचार केला पाहिजे. कितपत हा मला प्रकाश हवा आहे, कितपत मला काळोखाची गरज आहे, केव्हा मला काळोख हवा आहे, केव्हा मला प्रकाश हवा आहे, ह्या सर्वाचा सुद्धा योग्य तऱ्हेने आणि बॅलन्स विचार करणं गरजेचं आहे. तर असा हा ज्याचा त्याचा पर्स्पेक्टिव्ह. तर आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला, तुम्ही त्याबद्दल काय विचार करता? नवीन तुम्हाला जर काही आणखीन वेगळ्या तऱ्हेने पर्स्पेक्टिव्हनी जर काही सुचत असेल तर तेही आम्हाला प्रतिक्रियेत कळवा. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, जास्त जणांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. आमचं चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही विनंती. आज थांबूया, भेटूया पुन्हा नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.